मॉर्निंग स्टुडंट. आपण सेमिस्टर फर्स्ट दिलेली आहे, त्यानंतर आता सेमिस्टर सेकंड सुरू होणार आहे. तर आपण 14 ते 19 हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे, परंतु परीक्षेच्या अगोदर त्याची पुन्हा एकदा उजळणी करणे गरजेचं आहे. त्यासाठी आपण 14 ते 19 पाठापर्यंत आपण उजळणी करणार आहोत. तर 14वी कविता आहे मुलांनो, नदीताई. तर या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे, तर नदीताई नदीताई तू कुठे चालली आहेस. तर नदीताई सांगत आहे, निळ्या निळ्या समुद्रात शिंपल्यांच्या रानात मी धावत चाललेले आहे. त्यानंतर नदीताईला प्रश्न विचारलेला आहे, नदीताई नदीताई काय करतेस. तर नदीताई सांगते की मी सगळ्यांना पाणी देते, त्याचबरोबर मी चांगले मंजूळ गाणेसुद्धा गाते, हेच माझे काम आहे. त्यानंतर लास्टच्या कडव्यामध्ये नदीताई नदीताई कुठून येतेस, तू कुठून आलेली आहेस, हा प्रश्नसुद्धा विचारलेला आहे नदीताईला. उंच उंच पर्वतातून खोल खोल दऱ्या धावून ओलांडून वनराई येते मी बाई. उंच उंच अशा पर्वतामधून खोल खोल दऱ्यातून धावत धावत मोठमोठी जंगले वनराई ओलांडून मी येते, असं नदीताई म्हणते. ही कविता मिलिंद कुमार जोशी यांनी लिहिलेली आहे. त्याचबरोबर पहा मुलांनो, स्वाध्याय. नदीताई कुठे धावत जाते, निळ्या निळ्या समुद्रात शिंपल्यांच्या रानात. नदीताई कोणते काम करते, मंजूळ गाणे गाते. नदीताई कुठून येते, उंच उंच पर्वतातून खोल खोल दऱ्यांमधून. प्रश्न क्रमांक 2, पुढील वाक्य पूर्ण करा. निळ्या निळ्या समुद्रात शिंपल्यांच्या रानात, उंच उंच पर्वतातून खोल खोल दऱ्या धावून मंजूळ मी गाते गाणी. नदीताईविषयी 5 वाक्ये. निळ्या निळ्या समुद्रात शिंपल्यांच्या रानात नदीताई धावते. नदीताई सगळ्यांना पिण्यासाठी पाणी देते, मंजूळ गाणी गाते, उंच उंच पर्वतातून खोल खोल दऱ्या धावून वनराई ओलांडून येते. नदीताईचा जन्म पर्वतावर होतो. खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा. हे सुद्धा तुम्हाला परीक्षेसाठी येऊ शकतं. त्यासाठी तुम्हाला कविता वाचन असणं किंवा कविता पाठ असणे गरजेचं आहे. त्यासाठी वारंवार पाठ वाचन, कविता वाचन करणे गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त वाचनावर भर द्यायला हवा. नदीताई नदीताई काय करतेस, नदीताई नदीताई काय करतेस, सगळ्यांना मी देते पाणी, मंजूळ मी गाते गाणी, माझे काम हेच बाई, माझे काम हेच बाई. ह्या ओळी तुम्ही याच्यामध्ये लिहायच्या आहेत. त्यानंतर पहा, नदीताई नदीताई कुठे चाललीस, नदीताई नदीताई कुठे चाललीस, निळ्या निळ्या समुद्रात शिंपल्यांच्या रानात धावते मी बाई, धावते मी बाई. त्यानंतर पहा, योग्य जोड्या लावा. ओलांडून वनराई, मंजूळ गाणी, नदी ताई, शिंपल्यांचे रान, कसे ते लिहा. पर्वत उंच उंच, समुद्र निळ्या निळ्या, गाणे मंजूळ, दऱ्या खोल खोल. ह्या प्रकारे या कवितेचं तुम्ही काय करायचं आहे, वाचन करायचं आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही कवितासुद्धा महत्त्वाची आहे. त्यानंतर 15वा पाठ आपण अभ्यासलेला आहे, सोन्याचे अंडे देणारी कोंबडी. एक गरीब शेतकरी असतो आणि तो आपल्या मुलांना अंडी खाता यावीत म्हणून एक कोंबडी विकत आणतो आणि काही दिवसांनी ती कोंबडी अंडी देण्यास सुरुवात करते आणि पहिले अंडे ती कशाचे घालते, तर सोन्याचे अंडे घालते. आणि हे पाहून त्या शेतकऱ्याला आश्चर्य वाटते की कोंबडी सोन्याचे अंडे कसे काय घालू शकते. मग ते बघून शेतकरी हरकला. त्याने ते अंडे बाजारात नेऊन विकलेलं आहे आणि त्याला त्या अंड्यापासून पैसे मिळालेले आहेत. दुसऱ्या दिवशी सुद्धा कोंबडीने हाच प्रकार केला. दुसऱ्या दिवशी सुद्धा अंडे हे सोन्याचेच होते. तो हे सर्व पाहून खूप खुश झालेला आहे आणि तेही अंडे त्याने बाजारात विकले आणि अशा प्रकारे तो रोज सोन्याची अंडी विकू लागला. रोज मिळणाऱ्या परिस्थितीमुळे शेतकऱ्याची परिस्थिती बदललेली आहे आणि तो चांगले जीवन जगू लागलेला आहे. हे पाहून त्याच्या शेजारच्याने त्याला विचारले. तेव्हा त्याने त्याला त्या सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडीबद्दल माहिती सांगितली. आपल्या शेजाऱ्यांनी आपल्याला कोणतीही गोष्ट विचारली की आपण पटकन लगेच त्यांना सांगतो, हे असे का घडले, आमची परिस्थिती का अशी चांगली झाली. हे सर्व तो शेतकरी आपल्या शेजाऱ्याला सांगत आहे. त्यावर शेजारी काय म्हणतो हे आपण अभ्यासलेलं आहे. तेव्हा तो शेजारी त्या शेतकऱ्याला म्हणतो की कोंबडी जर रोज सोन्याची अंडी देत असेल तर तिच्या पोटात कितीतरी सोन्याची अंडी असतील ना. शेतकरी त्यावर विचार करू लागला
कोंबडीला मारून तिच्या पोटातील सर्व अंडी काढून विकली तर आपण खूप श्रीमंत होऊ असं त्याला वाटलेलं आहे. त्याच्या या हव्यासापोटी, हावरेपणापोटी, हावरटपणापोटी तो त्या कोंबडीला मारतो. पण कोंबडीच्या पोटात त्याला एकही सोन्याचे अंडे सापडत नाही. तो नर्वस होतो, उदास होतो आणि कोंबडी मेल्यामुळे आता त्याला जो दररोज मिळणारा पैसा असतो तो सुद्धा बंद होतो. त्यानंतर त्याचा स्वाध्याय पहा मुलांनो. स्वाध्यायामध्ये खालील प्रश्नांची उत्तरे एका शब्दात लिहा. शेतकऱ्याने काय विकत घेतली? कोंबडी. शेतकऱ्याने कोंबडी का विकत घेतली? मुलांना अंडी खायला यावीत यासाठी. सोन्याचे अंडे कोणी दिलेलं आहे? कोंबडी. अंडे घेऊन शेतकरी कोठे गेलेला आहे? बाजारात. शेतकऱ्याने कोंबडीला कोणाच्या सांगण्यावरून मारलेला आहे? तर शेजाऱ्यांच्या सांगण्यावरून मारलेला आहे. कोणते लिहा. सोन्याचे अंडे देणारी कोंबडी, कोंबडी विकत आणणारा शेतकरी, परिस्थितीबद्दल विचारणारा शेजारी, कोंबडीला मारणारा शेतकरी. चूक की बरोबर ते लिहा. शेतकऱ्याने शेळी विकत घेतली हे विधान चूक आहे. कोंबडी दररोज सोन्याचे अंडे देई. बरोबर. कोंबडीला शेजाऱ्याने मारले. चूक. कोंबडीला मारल्यावर खूप अंडी मिळाली. चूक. त्यानंतर पाठीमागे पहा. विरुद्धार्थी शब्द लिहा. हे सुद्धा तुम्हाला परीक्षेला येण्याची शक्यता आहे. उदास, उत्साही, आनंद, दुःख, खूप, कमी, रुपये, पैसे, श्रीमंत, गरीब, मरणे, जगणे. या प्रकारे हा पाठसुद्धा तुम्ही परीक्षेच्या अगोदर वाचन करणे गरजेचं आहे. आणि त्याच्यामधील जे अवघड शब्द आहेत ते सुद्धा तुम्ही मला फोन करून विचारू शकता. त्याचा अर्थसुद्धा तुम्ही मला विचारू शकता. हा पाठ वाचन करणे खूप खूप गरजेचं आहे. तुम्ही हा पाठ वाचन परीक्षेच्या अगोदर करायचं आहे. त्यानंतर पहा मुलांनो, खेळ खेळूया. आपण पाहिलेलं आहे या लपंडाव आपण स्कूलमध्ये किंवा घरीसुद्धा लपंडाव खेळत असतो. पोत्यातील उड्या आपण स्कूलमध्ये याच्या स्पर्धा घेत असतो आणि वेगवेगळ्या प्रकारे मुलं पोत्यातील उड्या मारत असतात. हे सुद्धा आपण अभ्यासलेलं आहे. चमचा लिंबू हा तर सर्वांच्या परिचयाचा, सर्वांच्या आवडीचा खेळ आहे. चमच्याने लिंबू घ्यायचा आणि या रेषेपासून पुढे दिलेल्या रेषेपर्यंत आपण तो लिंबू न खाली पाडता त्या रेषेपर्यंत जायचं आणि जो लिंबू पाडणार नाही त्याचा नंबर येईल आणि जो लिंबू मध्येच पडेल तो मुलगा काय होईल? त्या खेळातून बाहेर पडेल. त्यानंतर तळ्यात मळ्यात सुद्धा आपण इयत्ता पहिली दुसरीमध्ये हा खेळ मैदानावरती खेळलेलो आहोत आणि त्यामध्ये सर्कल दिलेलं असतं. सर्कलच्या बाहेर मुलं उभा राहिलेली असतात किंवा मुले मुली उभा असतात आणि शिक्षक सांगत असतात. तळ्यात म्हटल्यानंतर त्या गोलाच्या आतमध्ये जायचं, मळ्यात म्हटल्यानंतर त्या गोलाच्या बाहेर यायचं. मग आपल्याला आपले शिक्षक सांगत असतात तळ्यात, तर मुलं तळ्यात येतात. मळ्यात सांगितल्यानंतर मळ्यात येतात. मुलांना फसवण्यासाठी शिक्षक म्हणतात मळ्यात, तर मुलं तळ्यात येतात आणि तळ्यात आलेली मुलं त्या खेळातून बाहेर पडतात. अशा प्रकारे आपण खेळ खेळूया हा पाठसुद्धा अभ्यासलेला आहे. त्यानंतर पहा 17वा पाठ आहे आईच हवी. बाबा म्हणतात खेळ जरा, आई म्हणते अभ्यास करा. कविता आहे ही. बाबा त्या मुलाला सांगत असतात तू जरा खेळत जा रे. तर आई म्हणते नाही नाही खेळायचं नाही, तर तू त्याच्याबरोबर खेळाबरोबर अभ्याससुद्धा करायला हवास ना. बाबा म्हणतात तबला वाजव. आई म्हणते गणित सोडव. बाबा मला सांगत असतात तबला वाजव बाळा, तू तबला वाजव. तर आई म्हणते गणित, तू जे गणिताचं पुस्तक आहे त्यातील गणित सोडव असं आई सांगत असते. बाबा म्हणतात गाणी गा. आई म्हणते शाळेत जा. बाबा सांगत असतात बाळा तू गाणी म्हणत जा. तर आई सांगते गाणी म्हणत असताना तू शाळेतसुद्धा जाणं गरजेचं आहे. बाबा म्हणतात लहान मला. आई म्हणते मोठा झाला. बाबा मला अजून लहानच समजतात, परंतु आईच्या दृष्टिकोनातून मी लहान आहे का? तर आई मला म्हणते तू खूप मोठा झालेला आहेस, तू लहान राहिलेला नाही. तर पहा बाबा म्हणतात लहान मला. आई म्हणते मोठा झाला. बाबांना वाटत आहे मी मोठा झालेलो आहे आणि बाबांना वाटत आहे मी अजून लहानच आहे आणि आईला वाटते मी खूप मोठा झालेलो आहे. बाबा म्हणतात हवं ते वाढ. आई म्हणते नको ते लाड. जेवायला बसल्यानंतर आपण वेगवेगळे पदार्थ केलेले असतात, कुणाच्या आवडीचे असतात तर कुणाला आवडत नाही. तर त्या प्रकारे या कवितेतील मुलाला सुद्धा त्याचे वडील म्हणत आहेत, त्याच्या आईला सांगतात की मुलाला जे हवं आहे ते वाढ, त्याला खाऊ दे. परंतु आई सांगते आपण नको ते लाड त्याचे करायचे नाही. बाबा सांगतात गोष्ट नवी, मला मात्र आईच हवी. बाबा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सांगतात
वेगवेगळ्या प्रकारचा खाऊ घालतात, परंतु मला मात्र माझी आईच हवी आहे आणि तीच माझा खूप लाड करते असं त्या कवितेतील मुलाला वाटत आहे. ही कविता लिहिलेली आहे माया धुप्पडे यांनी. तर त्याचा स्वाध्याय पहा मुलांनो. खालील प्रश्नांची उत्तरे एका शब्दात लिहा. आई काय काय करायला सांगते? अभ्यास करायला सांगते, शाळेत जाण्यासाठी सांगते, गणित सोडवण्यासाठी सांगते. बाबा काय काय करायला सांगतात? खेळण्यासाठी सांगतात, तबला वाजव, गाणी गा. कवितेतील मुलाला कोण हवी आहे? आई. प्रश्न क्रमांक 2. खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा. बाबा म्हणतात गाणी गा, आई म्हणते शाळेत जा. बाबा म्हणतात हवं ते वाढ, आई म्हणते नको ते लाड. कोण म्हणते ते लिहा. अभ्यास कर आई, नको ते लाड आई, शाळेत जा आई, तबला वाजव आई. 2-2 समानार्थी शब्द लिहा. आई, माऊली, माता, बाबा, पिता, वडील. खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहायचा आहे. वाद्य वाजवणारा वाद्यक असतो, गाणे गाणारा गायक असतो, खेळ खेळणारा खेळाडू असतो. हे सुद्धा आपण अभ्यासलेलं आहे. ही कविता तुम्ही वाचन करणं खूप गरजेचं आहे. परीक्षेच्या अगोदर किंवा पेपर सोडवण्याच्या अगोदर तुम्ही पाठ वाचन, कविता वाचन, स्वाध्याय लेखन करणे खूप गरजेचं आहे. त्यानंतर पहा 18वा धडा आहे किंवा 18वा पाठ आहे बाजार. त्यामध्ये मोहन आणि आई बाजारामध्ये आलेले आहेत आणि मोहन लाल टॅमॅटो पाहतो आणि तेच घेऊया असे आईला सांगत असतो. परंतु आई काय म्हणते, टोमॅटो नरम असतात, त्यावर इतर भाजी ठेवली तर ते खराब होतील. आणि मोहन त्यावर म्हणतो, हो ग आई, माझ्या लक्षातच आलेलं नाही. त्यावर आई म्हणते, मोहन कुठली भाजी घेऊया रे? त्यानंतर मोहनची आई मोहनला विचारते, तुला कोणती भाजी घ्यायची आहे? तर मोहन म्हणतो, पहा बटाट्याची घेऊया, बटाट्याची घेऊ, मला बटाट्याची भाजी खूप आवडते असं मोहन सांगत आहे. मोहन, आपण बटाटे तर नक्कीच घेणार आहोत, पण सगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत, त्यात जीवनसत्वे असतात. मेथी, पालक, करडई अशा हिरव्या पालेभाज्यांनी अधिक लोह पोटात जाते. पडवळ, कोबी, वांगी, भोपळ्या अशा फळभाज्याही खाल्ल्या पाहिजेत, तर तू शक्तिवान होणार आहेस असं मोहनची आई मोहनला सांगते. हो ग आई. या ताई, अरे वा, आज मोहनसुद्धा आलाय वाटतं असं भाजीवाले म्हणत आहेत. हातात एक भेंडी घेतो, अंगठ्याने तिचे टोक मोडतो. हां, ही घ्या ताजी भेंडी. मोहन, म्हणजे काय गजा भाऊ? भाजीवाल्या म्हणाले, अरे भेंडी ताजी कोवळी असेल तर तिचे टोक पटकन मोडते, लगेच मोडते, पण शिळी असेल तर न मोडता ते वागते. तू हे करून पाहू शकतोस. तर मोहनसुद्धा तो प्रयोग करून पाहतो आणि आईला सांगतो, ही भाजी आपण घेऊया, कारण ही भाजी कशी आहे, ताजी आहे. सोबत मटार, बटाटे, अळू, मिरच्या, कोथिंबीर, आले आणि पुदिना सुद्धा घेतात. आणि भाजीवाला, हो ताई, भाजी घ्या. मोहन म्हणाला, काका द्या ती पिशवी माझ्याकडे. मोहन बघा किती हुशार आणि मोठा झालेला आहे. तो म्हणतो त्या काकांना की ती पिशवी जी भाजीची आहे ती माझ्याकडे द्या. मी आईला आज बाजारामध्ये मदत करण्यासाठी आलेलो आहे. मी शक्तिमान होणार आहे. आई म्हणाली, जो आनंदाने सगळ्या भाज्या खाणार तोच शक्तिमान होणार असं मोहनची आई मोहनला सांगत आहे. तर त्यानंतर पहा स्वाध्याय. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. बाजारात भाजी आणायला कोण कोण गेले? मोहन आणि आई. मोहनला बाजारात सगळ्यात आधी काय दिसले? टोमॅटो. मोहनला कोणती भाजी खूप आवडते? बटाट्याची. आईने टोमॅटो आधी का घेतले नाहीत? कारण नरम असतात त्यासाठी. हिरव्या पालेभाज्या का खाव्यात? लोह असतात त्यामुळे. 5 पालेभाज्यांची नावे लिहा. मेथी, पालक, करडई, शेपू, कांद्याची पात. 5 फळभाज्यांची नावे. पडवळ, भोपळा, कोबी, वांगी आणि तुम्हाला माहिती असणाऱ्या भाजीचं नाव तुम्ही लिहू शकता. पाठात आलेले जोडशब्द लिहा. असल्याने, गेल्यावर, माझ्या, नक्की, भाज्या खाल्ल्या, जीवनसत्वे, हिरव्या, घ्या, शक्तिमान, मिरच्या. कोण म्हणाले ते लिहा. कुठली भाजी घेऊया ग? मोहन. सगळ्यात आधी तेच घेऊया. मोहन. म्हणजे काय गजाभाऊ? मोहन. काका द्या ती पिशवी. मोहन. तू पहा करून. भाजीवाला. तो शक्तिमान होणार. आई. रिकाम्या जागी शब्द लिहा. मला बटाट्याची भाजी खूप आवडते. मी आईला मदत करणार. आज मोहनसुद्धा आलाय वाटतं. टोमॅटो सगळ्यात शेवटी घेऊया. खालील शब्दांना वान जोडून शब्द बनवा. शक्तिवान, गुणवान, बलवान, धनवान. विरुद्धार्थी शब्द लिहा. आधी, नंतर, ताजी, शिळी, अधिक, कमी, नरम, गरम, खूप कमी आणि कोवळी, जून किंवा निभर. त्याचप्रकारे लास्टचा जो
अंक अक्षर लेखन पाठ दिलेला आहे, हा सुद्धा तुम्हाला परीक्षेला ह्याच्यामधील 10 मार्काला प्रश्न येण्याची शक्यता आहे. त्यासाठी तुमचे 1 ते 50 पर्यंतचे अंक अक्षर लेखन येणं गरजेचं आहे तुम्हाला. त्यासाठी सतत किंवा वारंवार प्रयत्न करणे, प्रॅक्टिस करणे गरजेचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 तुम्हाला परीक्षेमध्ये अंक दिले जातील, तर तुम्ही त्या अंकाचं अक्षर लेखन करायचे आहे. तर तुम्हाला समजलं असेल मुलांनो, आपण 14 ते 19 पर्यंत तुम्हाला सेमिस्टर सेकंडला अभ्यासक्रम असणार आहे आणि तो तुम्ही मनापासून पाठ असेल, कविता असेल, वाचन करून पेपर सोडवायचा आहे. धन्यवाद.